नमस्कार. जयवंत आवटे विचारतरंगाच्या आजच्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज रविवार सुट्टीनिमित्त म्हटलं चला जरा पुस्तकांकडे निरखून पाहावं. खूप दिवस झालं परीक्षा असल्यामुळे मी काही पुस्तकांचं वाचनच केलं नव्हतं. तर मला आज घरी कसं कार्यक्रमामुळे नानांना वेगवेगळी पुस्तकं, त्यांचे मित्र, इकडे तिकडचे साहित्यिक सर वेगवेगळे जण भेट देत असतात. अशाच प्रकारे सुनील जवंजाळ सर यांचं गाव पण शोधताना हे पुस्तक मला आज भेटलं. म्हटलं चला बघावं आणि ह्या पुस्तकाकडे नजर टाकली माझी गेली आणि मी पुस्तक उघडलं तर या पुस्तकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ललित लेख संग्रह छोटे छोटे लिहिलेले आहेत. यामध्ये आपण शेजाऱ्यांची कसं बोलावं, शेजाऱ्यांची कसं वागावं, शेजारी नेहमी आपल्याला म्हणजे वाईट काळामध्ये पण साथ देतात, चांगल्या गोष्टीसुद्धा सांगत असतात. शेजारी सगळ्यांना वाटतं की वाईटच असतात, असं काही नाही, ते चांगलंसुद्धा असतात. या प्रकारचा संवाद यामध्ये आहे. त्याचबरोबर आपल्या आजोबांशी नाते. आजकालच्या या मोबाईलच्या युगामध्ये टी व्ही, मोबाईल या सगळ्या ॲपच्यामुळे मुलं आजोबांशी बोलणं, संवाद अतिशय खूप कमीच झालेला आहे. मुलांना आजोबांशी बोलायलाच नको वाटतं. तर मुलांनी आजोबांशी बोलावं, कारण की आजोबांना आपल्या जुन्या काळातल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. लोक कशी जुन्या आधी पारे असायचे, त्या पाऱ्याच्या भोवती यायचे आणि सगळ्या म्हातारी मंडळी म्हणजे बसलेली असायची, त्यांच्या गप्पा व्हायच्या. त्या काळातल्या परंपरा, वेगवेगळ्या रूढी, चाली, रीती सगळं आपल्याला आजोबांना माहिती असतं आणि ते आपल्याला सांगत असतात. आजोबांच्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे बलुतेदार गावामधले इकडचे चांभार वगैरे ते असतात, त्याची सर्वसुद्धा माहिती या पुस्तकामध्ये आहे. त्याचबरोबर बायकांचे खेळ, गौरी गणपतीला नाही का बायका बघा त्या फुगडी धरून नाचत असतात, त्यांचे वेगवेगळे खेळ खेळत असतात, या सगळ्या खेळांची माहिती. त्याचबरोबर लोककला, वेगवेगळ्या अतिशय जुन्या परंपरा, लोककला किती वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत याचीसुद्धा माहिती अतिशय चांगल्या प्रकारे या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. अशाच वेगवेगळ्या लोककला आपण नेहमी टिकवल्या पाहिजेत ह्याचीसुद्धा माहिती आहे. आणि हे पुस्तक अतिशय खूप छान आहे. मला खूप छान वाटलं हे पुस्तक वाचून. अशा प्रकारे आपण सुद्धा नवनवीन पुस्तके वाचूया आणि त्यातून नवनवीन माहिती मिळूया. धन्यवाद.